परवाचा टायमिंग ठरलाय. पार्टी उद्या मुंबईहून येणार आहे. पण आपण त्यांना कुठे भेटणार आहोत? इथे आजूबाजूला भेटणं धोक्याचं आहे. अरे म्हणूनच इथून 50 किलोमीटर लांबची जागा निवडली आहे. आपण मुलींना फक्त तिथे सोडायचं, बाकी सगळी जबाबदारी त्या मध्यस्थाची. अरे वा, मस्तच झालंय. हम्म. म्हणजे आपल्या पाठी जास्त झंझट नाही. हा. मुंबईत पाठवणं जिकरीचं झालं असतं, पण त्या मुलीनं सांगणार काय? त्यांना कसं समजवायचं? सोपं आहे. अरे त्यांना सांगायचं माल तुम्ही तयार केला, आता डिलिव्हरी देखील तुम्हालाच करावी लागणार आहे. काय जर तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचलात तर ग्राहकांच्या आवडी निवडी काय आहेत ते तुम्हाला कळेल आणि मग त्यातून आपल्याच कंपनीची प्रगती होणार आहे. त्यांनाही बरं वाटेल आणि आपलंही काम सोपं होईल. मॅडम, तुम्ही कशा काय आलात? सगळ्यांना मदत करायची म्हणून श्रेयस हट्ट करत होता, म्हणून त्याला मी इथे घेऊन आले. याची काय मदत होणार आहे? उलट याच्यामुळे कामं आणखीनच वाढतील. श्रेयस, काका ना गंमत करतायत बरं का. तू आज जा बघू, श्रावणी आणि आराध्या आतमध्येच असतील. तू मदत करायला आलायस ना, जा त्यांना मदत कर. हा, ठीक आहे, बाय. हे बघ, हे सगळे मसाले यातले 10-10 ग्राम मिक्स करून दोन्ही लोणच्यात वापरायचे. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मसाला, हा आपल्याला सगळ्यात जास्त वापरायचा आहे. लक्षात ठेव. हा, ठीक आहे. हाय. श्रेयस, तू इथे कोणाबरोबर आलास तू? अरे मला फोन तरी करायचा ना. कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं ना, आणि मी आत्या बरोबर आलोय, त्यामुळे तू काहीच काळजी करू नको. मी घरी थोडा बोर होत होतो ना, मग मी इकडे आलो तुला मदत करायला. बरं, ठीक आहे. हे सगळं काय आहे? हे सगळे लोणच्यांचे मसाले आपण लोणच्यात वापरतो, आणि अजून अशा खूप गोष्टी मी तुला दाखवते. चल मग लवकर चल. बरं, थांब. पूजा, हे घे, हायडी ठेव. मी जरा याला सगळं गोडाऊन दाखवून आणते, आणि मला जरा दुसरं काम पडेल. तू हे नीट बघ. हा, हो ताई, चालेल. चल चल मग ये. सगळे असे घालून टाकायचे का मसाले लोणच्यात? हो, ये. हे बघ, हे पापड जे आपण बनवतो त्याच्यासाठी जी उडदाची डाळ लागते ती या जात्यावर दळली जाते. आणि आपल्याला चटण्या आणि लोणचे बनवायला जे मसाले लागतात ना, ते इथे वाटले जातात. वाह, आता बघ, हे सगळं आपण पारंपरिक पद्धतीने करतो. त्याचं कारण असं की चटण्या, लोणची, पापड हे सगळं चविष्ट आणि स्वादिष्ट व्हायला हवं म्हणून. वाह, हे तर सगळं खूप मस्त आहे. मस्त आहे ना? खरं तर या सगळ्याचं क्रेडिट ना तुला जातं. का बरं? कारण पापड, चटण्या, लोणचं बनवायची आयडिया तू दिली होतीस ना, अरे हा, म्हणून तुझ्यासाठी टाळ्या. आता हे बघितलं ना, तसंच आता पॅकेजिंग कसं करायचं ते पण दाखवते मी तुला. चल मग लवकर. चल ये. चल. वाह, इकडे ये. इथे आपण सगळी लोणची बनवतो. हे मिरचीचं लोणचं आहे आणि हे आवळ्याचं लोणचं आहे. आता ही लोणची मुरली ना की आपण या सगळ्या बरण्यांमध्ये यांना भरू, आणि हे मागे बॉक्सेस ठेवलेत ना
याच्यात भरून मग आपण पाठवतो. वा हे तर एकदम मस्त आहे. मस्त आहे ना. ए थांब थांब, तिखट आहे, नको खाऊ. सावकाश सावकाश, म्हंटल ना तुला तिखट येते, बघ लागला ना ठसका. सावकाश सावकाश, थांब मी पाणी आणते तुझ्यासाठी. हे घे पाणी पी, पाणी पी. सावकाश. काय झालं? मी तर तुला फसवलं, मला खोटा ठसका लागला होता. का असं केलंस तू? का असं अरे, केलंस? मी खोटं का बोलले. असं? मला तुझी काळजी वाटते. तू अरे, का अरे. बसले असं? काळजी वाटते मला तुझी. अरे मी तर खोडी काढली ना. सॉरी. सॉरी, मी आता परत असं नाही करणार. ठीक आहे. अगं दुसरा मसाल्याच्या दुसऱ्या बॅचचं काय झालं? हो ते सुरू आहे, अजून झालं नाहीये. अगं मग तू टाइमपास काय करतेस? चल काम कर. आपल्याला वेळेत ऑर्डर पूर्ण करायची आहे की नाही? हे काय तू आता श्रेयस भाऊजींना आता दिवसभर गोडाऊन दाखवणार आहेस का? नाही ना, काम आहेत की नाही आपल्याला? बरोबर आहे. तारा, नाही नाही, तू संबंध दिवस घेतलास तरी आमचं काही म्हणणं नाहीये, पण काय डेडलाईन जवळ आली आहे. अगं परवा ऑर्डर कंप्लीट करायची आहे. आणि बरं का, तुम्हालाच डिलिव्हरीला जायचं. पण काका आम्ही का जायचं? म्हणजे वर्कर जात नाही ना डिलिव्हरी करायला. तारा, हो तुम्ही किती काम करताय? हा, रिलॅक्स पॉइंट हवा की नको? त्यातून तुम्हालाही विरंगुळा मिळेल. आणि काय आपला सेटअप छोटा आहे की नाही, त्यामुळे ही कामं देखील आपल्याला करावी लागणार काही दिवस. बरोबर आहे काका. काय श्रेयस, आवडलं का गोडाऊन? नाही, छोटस आहे पण छान आहे. मी आता काय काम करू इकडे? मी तुला सांगते, तू नाही, तू काही करू नकोस. तुझा बाहेर खेळायला जा. ते छान आहे. नाही तर तू काहीतरी करायला जाशील आणि लाखाचे 12,000 होतील. हो, तू जा खेळायला जा बाहेर. काही काळजी करू नकोस, जा. अरे जा. श्रेयस, अरे तुम्ही कामाला लागा. हो काका. चला 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 पोरींनो, चला चला हा, चला. आणि तारा, ते मसाल्याचे पॅकेट्स ते वेगळे करायचे आहेत, तेही पाठवायचे आहेत, माहितीये ना? हो हो काका, करते. हा, ते पण लक्ष देऊन करा नीट. हो. चला. मी तर मदत करायला आलो होतो ना, तरी त्या काकांनी मला बाहेर काढून टाकलं. त्यांना तर असंच वाटतं की मी वेडा आहे, मला काहीच समजत नाही आणि मी काहीच करू शकत नाही ना, म्हणून ते दुष्ट काका माझ्याशी असं वागतात. कुठाळले आहेत ते काका. त्यांनीच मला जिन्यावरून ढकललं होतं आणि आता बाहेर पण हकलवून दिलं. मला नाही आवडत ते काका. मला राग येतो त्यांचा. मला राग येतो त्यांचा. ते वाईट आहेत काका. ते वाईट आहेत आणि मी वेड आहे, म्हणून मला त्यांचा पण राग येतो आणि स्वतःचा पण राग येतो. कारण मी वेड आहे. मी वेड आहे. मला नाही आवडत कोणी. वाईट आहेत ते. आणि मी वेडा आहे.
आता सगळ्यांना कळू दे की मी वेडा आहे. श्रेयस वेडा आहे. आहे मी वेडा. आता सगळ्यांना कळेल की मी वेडा आहे. कुणालाच मी नकोय ना. कोणीच मला त्यांच्यात घेत नाही. कुठे मला एकट्याला पण जाऊ देत नाही. कारण मी एक इडियट आहे. असंच पाहिजे श्रेयसला. सगळ्यांना कळू दे की श्रेयस इडियट आहे, वेडा आहे, एक इडियट आहे. अहो थांबा, अहो काय झालं, काय झालं? काय झालं म्हणून वरती मलाच विचारताय काय? हा, या मूर्ख मुलाला घेऊन तुम्ही इथे आलातच का? तुम्हाला किती वेळा सांगितलं, हा माझ्या नजरेसमोर जरी आला तरी मला राग येतो. आणि तुम्हाला किती वेळा सांगितलंय, इथे याल तेव्हा मला फोन करून या. तुमच्या मनाला वाटेल तेव्हा इथे यायला हे काही महिला बचत गटाचं ऑफिस नाहीये. अहो पण आपलंच ऑफिस आहे ना हे, आणि सगळ्यांना मदत होईल म्हणून आम्ही दोघ जण इथे आलो. शिकवा शिकवा, आता आम्हाला अक्कल शिकवा. आमचेच नियम तोडता आणि आम्हाला छानपणा शिकवता काय तुम्ही? सोडा तिचा हात. काय म्हणून ओरडताय तुम्ही माझ्या आत्याला? माझ्यासाठी आली आहे ना ती इथे? आणि काय बिघडलं तुमचं ती इथे आली म्हणून? हा बिझनेस माझ्या मम्माचा आणि माझ्या आत्याचा बिझनेस आहे. आणि माझ्या मम्मांचा आहे म्हणजे माझा पण आहे. खरं तर तुमचा या सगळ्यांशी काहीच संबंध नाहीये. मला माहितीये तुम्हाला असं वाटतं की श्रेयस वेडा आहे, पण मला चांगलंच कळतंय की माझ्या मम्मांनी आणि आत्यांनी जो पाड्याचा बिझनेस सुरू केला होता ना, त्याचाच हा सगळा पार्ट आहे. आणि म्हणून यावर माझा पण हक्क आहे. आणि मी इकडे कधी पण येऊ शकतो, आणि माझी आत्या पण इकडे कधी पण येऊ शकते. तुमची दादागिरी नाही खपवून घेणार आम्ही. असं वाटतं की इथल्या इथे याचा गळा दाबावा. या कार्ट्याची जीप फारच चालायला लागली आहे. नाही चालवणार मी जीप. मग तुम्ही माझ्या आत्याला पण नाही ओरडायचं. मी नकोय ना तुम्हाला. मग माझ्या आत्याला काय म्हणून ओरडता? त्यांना मी नकोय ना इथे. मी नकोय ना. मग तुला काय म्हणून ओरडतात ते? श्रेयस, नको आपण कोणाचं ऐकून घ्यायला. माझा आराध्याला पण भेटून झालंय. मी इकडे नकोय ना, तर मी नाही येणार परत कधीच. चाललोय मी घरी माझ्या आत्याला घेऊन. चल जाऊ.
त्या मूर्ख मुलाला घेऊन तुम्ही इथे आलातच का? तुम्हाला किती वेळा सांगितलं, हा माझ्या नजरेसमोर जरी आला तरी मला राग येतो. श्रेयस, बाळा रडू नकोस रे. नको त्रास करून घेऊस. आत्या, काकांना मी आवडत नाही म्हणून ते माझ्याशी असं वागतात ना. श्रेयसला हे सगळं कसं कळलं? नाही रे, मला काहीच समजवायचा प्रयत्न नको करू. मला सगळं माहिती आहे. काका येणार होते तेव्हा मी किती खुश होतो, किती आनंदात होतो मी. पण ते जेव्हापासून आले तेव्हापासून मी त्यांना कधीच आवडलो नाही. म्हणून त्यांनी मला ते सरमत पण पाजलं होतं. मग मी त्याच्यानंतर खूप विचित्र वागत राहिलो. मी खरंच सांगतो, मी ते सरमत स्वतःवर नव्हतं प्यायलो, त्यांनीच मला पाजलं होतं. आणि तुला माहिती आहे ना, पायऱ्यांवरून पण त्यांनीच ढकललं मला. त्यांनी मला वाचवलं नाही म्हणत त्यांनीच ढकललं होतं. श्रेयस, तू ना तसा त्रास नको करून घेऊ नकोस. काही काळजी करू नकोस. त्यांना सांगेन तुम्ही श्रेयसशी असं का वागलात, त्यांना विचारेन ना मी. तू काळजी करू नको. हा, निघूया आपण. हं? काका, का वागलात तुम्ही असं? का दुखावलं तुम्ही श्रेयसला? काका ओ, हा बिझनेस आपला चटण्या पापड लोणच्यांचा, त्याने आयडिया दिली म्हणून करू शकतोय आपण. त्याची कल्पना आहे ना ही, आणि मग त्यालाच तुम्ही इथे यायला मनाई केली. का वागलात तुम्ही असं सांगा? काल तुम्ही त्याचा जीव वाचवलात ना, मग आज त्याचं मन जपणं महत्वाचं नाहीये का? काका हे बघा, श्रेयस पेक्षा मला किंवा आपल्या घराला दुसरं काही महत्वाचं नाहीये. परत असं वागू नका प्लीज. हात जोडते मी तुमच्या पुढे, परत त्याच्याशी असं वागू नका. काय बोलतेस काय तारा तू हे? अगं माझ्या मनात असं काहीच नव्हतं. अगं खरं तर मी त्याच्या भल्याचाच विचार करत होतो. आता तूच बघ ना, अगं आपल्या इकडे वेळ्या पडलेल्या असतात, सुरे पडलेले असतात. आता चुकून काही त्याला लागलंच किंवा त्याचा पाय जर वेळीवरती पडला, आपण सगळे कामात असणार, त्याच्याकडे बघायला कोणाला वेळ आहे का? नाही ना. मग चुकून चुकून जर काही झालंच, कापलं त्याचं बोट किंवा काही त्याच्यामुळे इतर कोणाला लागलं तर, म्हणजे तो काही मुद्दामून करणार नाही, पण चुकून होऊ शकतं ना. आपल्यालाच काळजी घ्यायला हवी ना. हे बघ, मी जे काही बोललो ते काळजीपोटी बोललो. हा, आता त्याला जर ते दटावल्यासारखं वाटत असेल तर मी तरी काय करणार? अगं 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 काय झालं? दूध उतू जाईल ना. अगं लक्ष कुठे आहे तुझं? दूध उतू जात होतं ना. आई, मला ना खरंच काही कळत नाही. माझं चित्तच थाऱ्यावर नाहीये. श्रेयसची तब्येत आधीच नाजूक, त्यात परवा तो पडता पडता वाचला. ताराचं वैभवलक्ष्मी व्रत सुद्धा अपूर्ण राहिलं. यांच्यावर सुद्धा गोळीबार झाला. हे सगळं काय चाललंय मला मला नाही कळत आहे. मला फार काळजी वाटते ह्या सगळ्याची.
खरं आहे तू म्हणतेस ते. थांब, मी गुरुजींना फोन करून बोलावून घेते आणि त्यांनाच पत्रिका दाखवूया. हां, माझी खात्री आहे ते नक्की सांगतील यावर काहीतरी उपाय. त्यांना विचारते हे काय चाललंय तरी काय. हो करा. पूजा, ग्रहशांती, काय काय जे सांगतील ते आपण करूया आणि यातून काहीतरी मार्ग काढूया. हो, नक्कीच मार्ग काढू. हां, येते मी. थांब. काही संकेत असं सांगतायत की या घराच्या वंशावर खूप मोठं संकट येणार.